नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी एक शेतकरीचा आहे। आपण काय म्हणतो, लगेच एखादा कोंब आपला पुढे मुळे असं सडल्यासारखा वाटला का आपण म्हणतोय आपली अद्रक बसली। आता मी याचं कारण शोधलं आहे। आता हे सडलेला कोंब आहे, हा पूर्ण सडलेला कोंब आहे। आता तुम्ही हा बघू शकतात। आता याला खालून बोसका आहे आणि ह्या बोसक्यातून आता कांदापाशी आळी गेलेली आहे। हां, आता ही आळी बघू शकता तुम्ही खाली, ही बघा आळी। आपण काय करतो, वरून जमलं तर जास्त शक्य झालं तर वरूनच जास्त फवारणी करा। सडीला कोणताही उपाय नाही। 8 दिवसात तुम्ही एखादा हलका बुरशीनाशक करू शकतात। पण आपण समजा या बिघ्याला कधी आता 5% मारित असेल तर 10% क्लोरो प्लसचे घ्यायचे आणि चांगले झाडं हे पूर्ण असे चांगलं मारून घ्यायचं स्टमवर। काही नाही, होऊन जातं आहे। हो, आणि काही कोपरे आपल्या असतात तिथे अद्रक 100% लागतात। कारण का आजूबाजूला मक्का अशी तणनाशक मारले असतात। टिंजरमध्ये सुद्धा अल्ट्राजिन आहे आणि ते जमिनीत राहत आहे। त्याचं पाणी थोडंफार आपल्याला लावण्यात आलं आहे त्या मक्काचं, तर आपली सड होतीच। तसं सडीला घाबरून नाही जायचं। लगेच आपण काय करतो, आपलं एखादं किंवा दुसरं बेट सडलं आहे का आपण काय म्हणतो, लगेच आपली अद्रक बसते। आपण मॅट्रेक फेट्रेक काय असेल लगेच डोकं आणतोय, लगेच 4-5 हजाराचे डोसेस करतोय। एवढी करायची काही गरज नाही। फवारणीतून सुद्धा आपण सड थांबवू शकतो, हे मी हे सांगतोय। आता कारण काय झालं आहे, खोडकीड आहे ही, आता कंदमाशी आणि खोडकीड आहे। ही खोडकीड कशातून गेली आता हे बघा तुम्ही, हे बघू शकता तुम्ही। आता माझ्याकडे बी आहे, आता तुम्हाला क्लिअर दाखवतो। हे बोसकं आहे, इडून पुंग्यातून आळी घुसून अशी खाली आली। खाली आल्याच्या नंतर हे कंद खाल्ला। हे बोसकं बघू शकता तुम्ही। आता ही आळी कशातून आली, या पोंग्यातून आलेली आहे। तर आपण ना करज यांना मारता कोणतंही गॅस पॉयझन घेऊन आपण कधी एकरी 15 ते 16 टाक्या वरूनच फवारणी व्यवस्थिशीर करावी। एखादं साधं बुरशीनाशक घ्यायचं, अँटीबायोटिक म्हणून सॅप्टिसायक्लिन किंवा कासुबी घ्यायचं आणि फवारणी व्यवस्थिशीर करायची। सड ही नाही, आपण काय म्हणतो, आता सड काढायला जिळकून आपलं एखादं डाबरा असेल आणि तिकून कधी मक्काचं पाणी कधी पावसाचं बघून आले असेल तिथे तुंबलं असेल, तिथे आपले एखादं 2-4 बेटक किंवा कुंटा अर्धा कुंटा बसू शकतं। तरी आपण ना खर्च करता वरून फवारणीचा जास्त अवलंबन करावा आणि स्टंप पूर्ण असं हे याच्यातूनच करायचं। तिथे एखादा कोंब असला तरी तशी जास्त शिल्लक फवारणी करून घ्यायची आणि अर्धा लिटर क्लोरो प्लस घ्यायचं आणि साधी एखादी बुरशीनाशक घ्यायचं, M45 साप असेल ते असेल, आणि एखादी सॅप्टिसायक्लिन 100% घ्यायचं, कासबी किंवा सेप्टिसायक्लिन घ्यायचं आणि वरून मस्त पद्धतशीर फवारणी करायची। आपण कधी बिघ्यात कधी समजा पहिल्यांदा 4 टाक्या करत असेल तर आपलं 8 टाक्या करावं लागणार आहे। पूर्ण झाड आपलं हे करून घ्यायचं आहे आणि याने करून आपलं हे पडून सनी खाली पडून निडे कांदापर्यंत जाऊ शकतं। आणि गॅस पॉयझन असल्यामुळे आपण वरून फवारणी केली तरी खालची कांदा बसली आळी मरू शकते। आणि आपण डोक्यात घेतोय बा, आपण काय म्हणतोय, आता सड लागली, आता मला मॅट्रिक सोडायला लागेल, हे करावं लागेल। अरे तुम्ही सोडू नका ना। आजपर्यंत अद्रकीला सडीवर कोणतंही रानबाण औषध नाही, हे बघू शकता तुम्ही। आता याला आता या पोंग्यात वरून आळी घुसली, ही खाली चालली, ही कंदकुंज आहे। एवढं घाबरून जायचं काम नाही। आपल्याला कंदकुंज ही खालून सोडल्यानं होत नाही। आता हे ड्रिपचं पाणी इडं आहे आणि इडं कसं होईल, आणि आपण काय करतो, 1 लिटर औषध आणतो आणि ड्रिपमधून सोडून देतो आहे। आपण कधी 200 लिटर टाकीमध्ये 5 किलो साखर टाकली तर चहा गोड होईल का? नाही होऊ शकत। कारण आपल्याला चहाचं 10 किलोला आपण 20 किलो
20 लिटर याच्यामध्ये 2 किलो साखर टाकली तर गोड होईल, असं असतं. तुम्ही शक्यतो वरूनच फवारणीचा प्रयत्न करा 8 दिवसाला 10 दिवसाला. आणि एखादं 8 ते 10 दिवसाला आपलं साधं बुरशीनाशक M45 असो किंवा सापा असो किंवा रोको असो, असं आपलं आता जमिनीतून 15 दिवसाला 8 दिवसाला नुसार आपल्याला सोडून द्यायचं आहे. आणि आपण काय म्हणतो, आपला प्लॉट लागला आहे आणि आपल्याला खतं बंद करा, हे करा, आणखी प्लॉट ट्रेसमध्ये जातो. आणि सडीचा आणि खताचा काही संबंध नसल्यामुळे आपण प्रत्येकाने सडीवर नियोजन कसं केलं जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ हे करा. कारण आपण वरून हे करा, आपला सड नाही, आपल्या पोंग्यातून खाली आळई घुसून कंदापाशी गेली. हे भोसकं केलेलं आहे पूर्ण, आहे हे पूर्ण भोसकं केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, होल आहे, या होलातून आळई खाली आलेली आहे आणि तिडून खाली गेली. कारण आपलं एखादं बेट बी असेल तर आपण पहिल्यांदा एकरी कधी 8 टाक्या मारत असेल तर आपण 16 टाक्या मारा आणि पूर्ण स्वच्छ धुवून काढा. काही नाही, खाली पडतं ते स्टमवाटी आपण अशी फवारणी केली की त्याच्यानंतर ड्रिचिंग बी होती आणि फवारणी बी होती. जास्त खर्च नाही करून आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा.